BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा कायदा जुना CRPC कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973च्या जागी लागू करण्यात आला. लागू तारीख आहे 1 जुलै 2024. उद्देश काय आहे तर ह्या कायद्याचा तर फौजदारी न्याय प्रक्रिया अधिक जलद, डिजिटल व पारदर्शक करणे. BNSSची मुख्य वैशिष्ट्ये: 0 FIR, गुन्हा कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंद करता येतो. क्षेत्राधिकार नसला तरी FIR घेतली जाऊ शकते. नंतर योग्य पोलीस स्टेशनला पाठवली जाते. इलेक्ट्रॉनिक FIR ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोंद करता येते. ईमेल किंवा डिजिटल माध्यम स्वीकारले जाते. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमची मदत आवश्यक आहे. गुन्ह्याचा वैज्ञानिक तपास यावर भर आहे. चौथा आहे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग. सर्च, सेजर व इन्व्हेस्टिगेशनची ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. पुराव्याची विश्वसनीयता वाढते. टाईम बाउंड इन्व्हेस्टिगेशन तपास व ट्रायल जलद पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा. पीडित व्यक्तीस प्रगतीची माहिती देणे आवश्यक आहे. विक्टिम राईट्स पीडित व्यक्तीस FIR, तपास, केस प्रगतीची माहिती मिळण्याचा अधिकार आहे. हँडकफ प्रोव्हिजन काही गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला हँडकफ वापरण्याची तरतूद आहे. प्रोक्लेमेशन अँड अटॅचमेंट फरार आरोपी विरुद्ध मालमत्ता जप्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी. ट्रायल इन अब्सेन्शिया म्हणजेच फरार आरोपी उपस्थित नसल्यास काही परिस्थितीत ट्रायल चालवता येतो. याच्यात महत्त्वाचे सेक्शन आहेत. सेक्शन 173 FIR कॉग्निझल ऑफेन्सची माहिती लेखी स्वरूपात नोंद करता येते. सेक्शन 173 प्रिलिमिनरी इन्क्वायरी काही प्रकरणात FIR आधी प्राथमिक चौकशी करण्यात येते. सेक्शन 180 इन्फॉर्मेशन टू इन्फॉर्मंट ऑर विक्टिम FIR व तपासाची माहिती देणे. सेक्शन 183 इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माहिती देण्याची तरतूद. सेक्शन 185 अरेस्ट वॉरंटशिवाय अटक करण्याची शक्ती. सेक्शन 187 नोटीस ऑफ अपिअरन्स अटक न करता नोटीसद्वारे चौकशीसाठी बोलावणे. सेक्शन 193 बेल जामीन संदर्भातील तरतुदी. सेक्शन 223 सर्च अँड सेजर शोध व जप्तीची प्रक्रिया दिलेली आहे सेक्शन 223 मध्ये. सेक्शन 479 बेल फॉर अंडर ट्रायल प्रिझनर्स अंडर ट्रायल कैद्यांना दिलासा दिला जातो. जास्त काळ तुरुंगात असलेल्या आरोपींना बेल मिळली जाते. BNSS मध्ये नवीन बदल काय झालेले आहेत तर जुना CRPC नवीन BNSS झालेला आहे. यात काही नवीन बदल. पेपर प्रक्रिया डिजिटल प्रक्रिया झालेली आहे. सामान्य FIR FIR म्हणून नोंदवता येते. कमी फॉरेन्सिक वापर फॉरेन्सिक अनिवार्य आहे. मॅन्युअल रेकॉर्ड्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स पारंपरिक तपास ऑडिओ व्हिडिओ तपास झालेला आहे. इम्पॉर्टंट टर्म्स आता काही महत्त्वाच्या टर्म्स बघू. कॉग्निझल ऑफेन्स पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. उदाहरणार्थ मर्डर, रॉबरी. नॉन कॉग्निझल ऑफेन्स पोलीस कोर्ट परवानगीशिवाय तपास करू शकत नाहीत. उदाहरणार्थ साधी मारहाण. बेल ऑफेन्स जामीन हक्काने मिळतो. नॉन बेलेबल ऑफेन्स जामीन कोर्टाच्या विवेकाधिकारावर म्हणजेच कोर्ट आधी त्यावर पूर्णपणे विचार करतो आणि निर्णय देतो. अरेस्टचे रूल्स अटकेचे कारण सांगणे आवश्यक. कुटुंबियांना माहिती देणे आवश्यक. महिला आरोपीची अटक विशेष नियमानुसार केली जाते. वैद्यकीय तपासणीचा अधिकार. आता बेल काय आहे तर रेग्युलर बेल अटक झाल्यानंतर मागितला जाणारा जामीन. अँटिसिपेटरी बेल अटक होण्यापूर्वी सेशन कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये अर्ज. डिफॉल्ट बेल काय निर्धारित वेळेत चार्जशीट न दिल्यास मिळणारा जामीन. चार्जशीट काय तपास पूर्ण झाल्यानंतर कोर्टात आपण सादर करतो. साधारणतः 90 दिवसाच्या आत सादर करावा लागतो. पुरावे, विटनेस स्टेटमेंट व डॉक्युमेंट्स जोडले जातात. आता आपण पाहू ट्रायल प्रोसेस कशी आहे. पहिले FIR होते, मग इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी, मग अरेस्ट होतो आरोपीला, मग पोलिसांद्वारे चार्जशीट दाखल केली जाते कोर्टामध्ये, मग फ्रेमिंग ऑफ चार्जेस चार्ज लावले जातात म्हणजेच आरोप तयार केले जातात, मग त्यानंतर एव्हिडन्स होतो म्हणजेच चीफ क्रॉस एक्झामिनेशन वगैरे होतो, पुरावे सादर केले जातात, मग स्टेटमेंट ऑफ अक्युज्ड आरोपीचे बयान घेतले जाते, मग आर्ग्युमेंट होतो म्हणजे सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यात वादविवाद होतो, त्यानंतर जजमेंट म्हणजेच जज साहेब आपला निर्णय देतात आणि त्यानंतर सेंटेन्स म्हणजेच शिक्षा सुनावली जाते.
तर अशा प्रकारे BNSS हा नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात हे महत्त्वाचे बदल दाखवलेले आहेत.